श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हाला आज खूप महत्त्वाचा संदेश देत आहे. जो या संदेशाकडे दुर्लक्ष केले तो जीवनाला खूप मोठा धडा गमवेल. पुढे स्वामी म्हणतात, जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरे बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचेच आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे फक्त नावाला तुमचे आहे ते निघून जाऊन तुमचा मार्ग मोकळा होईल. या जगात कोणीच धनाने श्रेष्ठ, कोणी पदाने तर कोणी वयाने, पण प्रत्यक्षात जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे त्यांना श्रेष्ठ मानले गणले जाते. वेळ नेहमी तुमच्या पाठीशी असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीने ठरवले जाते. मग तुम्ही ठरवायचे की आपली वेळ काही घालवायचे. जे स्वतःला मूल्यवान बनवतो त्याचे जग कौतुक करतो आणि हे पाहून तो पराभव स्वीकारतो. जीवनात पराभव टाळण्यासाठी स्वामी आई कमेंट करा, म्हणून तुम्ही हे जीवनात यशस्वी यावे म्हणून स्वामी आई मला साथ दे अशी कमेंट करा. बाळा, जीवनात काही करायचे असेल तर नेहमी मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल, पण तुम्ही निश्चितपणाने आकाश तरी गाठू शकाल. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेल, माझ्यावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, दिवस वाईट आहे, आयुष्य नाही, ही पण वेळ जाणारच आहे. कोणीही कमकुवत नसतो, मजबुरी त्यांना कमकुवत बनवते आणि याचा गैरफायदा घेणारे लोक स्वतःला सिंह समजतात आणि मोठेपणाचा दिंडोरा पिटतात. कधीही राग येण्यापेक्षा रडणे चांगले, कारण रागामुळे इतरांना त्रास होतो तर अश्रू शांतपणाने आत्म्याद्वारे वाहत असतात आणि हृदय शुद्ध करतात. जीवनातील पराभव हा एक धडा आहे जो स्वतःला सुधारण्याची संधी देत असतो. एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचे प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. तुम्ही स्वामीच्या विचाराशी सहमत असाल तर हो स्वामी आई मी सहमत आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. एकेकाळी एक श्रीमंत माणूस होता. तो माणूस श्रीकृष्णाचा मोठा भक्त होता. फिरण्यासाठी तो आपली बोट समुद्रात घेऊन जातो. मग समुद्रात फिरत फिरत तो खूप पुढे जातो आणि अचानक समुद्रात जोरजोरात वादळे येतात. त्यामुळे त्या श्रीमंताची बोट पाण्यात बुडू लागते. म्हणून मग जीव वाचवण्यासाठी त्याने बोटीतून उडी मारली. समुद्रात पोहत पोहत तो एक निर्जन बोटावर पोहोचला. तिथे त्याला दूरवर कोणीही दिसत नव्हते. तिथे त्याला समुद्राच्या किनाऱ्यावर एक झोपडी दिसली. थकलेला माणूस त्या झोपडीतून जाऊन झोपला. इतक्यात पुन्हा समुद्रात जोरजोरात वादळे आली. श्रीमंत माणूस त्या झोपडीत झोपला तेव्हा त्यावर वीज पडली. त्यामुळे झोपडीला आग लागली. मग त्या व्यक्तीने झोपडीतून बाहेर पडून पुन्हा कसं तरी आपले जीव वाचवला आणि देवाला प्रश्न करू लागला की हे देवा, माझ्या बाबतीत इतकं वाईट का घडत आहे? माझं इतकं काय चुकलं? इतक्यात एक मोठी बोट तिथून जाते. त्या बोटीच्या मालकाला दूरवर त्याची बोट दिसली. तो वर हुशार होता. त्याला वाटले की काहीतरी झाले आहे असे समजते. कदाचित कोणीतरी मदतीसाठी ही आग लावली असेल. तो नौकावान मग जळत जातो आणि तिथे त्याला एक व्यक्ती दिसते. मग तो बोट चालक बोटीतून खाली उतरून त्या व्यक्तीकडे गेला आणि त्याला मदत करत करत त्याला आपल्या बोटीत बसवतो. अशा प्रकारे त्या श्रीमंत व्यक्तीचे प्राण वाचवले. मग नावेत बसलेली ती व्यक्ती विचार करत होती की देव जे काही करतो तो चांगल्यासाठीच करतो. माझी झोपडी जळाली नसती तर कदाचित मी या विचार करू लागलो. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते ही म्हण सत्यावर उतरली आहे आणि त्या व्यक्तीने परमेश्वराचा आभार मानला आहे. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडत आहे ते तुम्हाला वाईट वाटते, पण खरंच वाईट नाही. परंतु भविष्यात तुम्हाला हे समजले की जे काही घडले ते चांगल्यासाठी झाले. स्वाभिमान शरीर नाही तरी जखमा होतात आणि व्यक्ती हनुमान नाही तरी बदलतात. तुमच्या नात्याची पर्वा नसलेल्या व्यक्तीसोबत उभे राहण्यापेक्षा एकटे उभे राहणे चांगले आहे. अभिमान आहे, स्वाभिमान आहे. जर तुम्ही फक्त भविष्याचा विचार करत राहिला तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहे असे कमेंट करा. जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर स्वतःला तयार करणे आणि ते तुला करावेच लागेल. जर तुम्हाला कोणामध्ये काही कमतरता दिसली तर त्याच्याशी बोला, पण प्रत्येकामध्ये काही कमतरता दिसली तर स्वतःशी बोला. लक्ष्मीची चोरी होऊ शकते पण सरस्वती चोरी कधी होऊ शकत नाही. म्हणून आपण श्रीमंत होण्यासाठी आपल्या मुलांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जे काही कराल ते स्वबळावर करा, कारण तुमची घडलेला इतिहास जगाला आठवतो.
जे मिळेल त्यात आनंदी राहायला शिका. आपल्या हाताची बोटं आपल्याला शिकवतात की जगात बरोबरी कोणीही करू शकत नाही. जीवनात प्रार्थना आणि ध्यान नेहमीच असू द्या, कारण प्रार्थना देव तुमची ऐकत असतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता. तुम्हालाही स्वामींनी दिलेल्या मार्गाने चालायचे असेल तर आत्ताच हे आपले भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. जीवनात योग्य मार्ग दाखवणारा कोणी मित्र असेल तर तो अनुभवून घ्या. अहंकार कितीही असला तरी त्याच्या नायनाट केल्यावरच निघतो. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रार्थना तुम्ही देवाचे ऐकता का? तुमच्या अंतरंगावर आणि तुमच्या कृतीवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत तुमचे चांगले कर्तव्य तुम्हाला योग्य फळ देईल. आयुष्यात जेव्हा स्वतःला दुखापत होते तेव्हाच दुसऱ्याच्याही जखमा दिसतात. खोट्या माणसापेक्षा खऱ्या माणसाला नेहमी अधिक स्पष्टीकरण द्यावे लागते. काही लोकांनी खूप हिंमत दिली. आज ना कुणाला गमावण्याची भीती आहे ना कुणाला मिळवण्याची इच्छा आहे. आपण इतरांना जसे देतो तेच परत येईल. मग तो आदर, सन्मान किंवा मग विश्वासघात असेल. जग काय म्हणेल याचा विचार करू नका, कारण जग खूप विचित्र आहे. हारलेल्या लोकांची चेष्टा करते आणि यशस्वी लोकांना घाबरते. वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे ते मिळेल. माझ्यावर विश्वास ठेव. दिवस वाईट आहे पण आयुष्य वाईट कधीच नाही. दोन व्यक्तींमध्ये कधीच भांडणे होत नसेल तर समजून घ्या. नातं मनाने नाही तर डोक्याने जपत जातं आणि जे सहन करतात तेच चमकतं. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटनला क्लिक करा. दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल.